हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024च्या प्रिपरेशनसाठी इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचा सिलॅबस आणि पॅटर्न कसा असतो हे बघायचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे की पेपर पॅटर्न काय आहे, तो पेपर पॅटर्न लक्षात ठेवून तुम्हाला स्टडी करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिलॅबस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवायचं इन द सेन्स कोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर करायचे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे, पण व्हिडिओचा संपूर्ण माहिती देण्याच्या अगोदर एक सूचना किंवा संधी आहे तुमच्यासाठी. येणारी एक्झाम जी आहे 2024ची एक्झाम क्रॅक करण्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, जो क्रॅश कोर्स चालेल तुमच्या एक्झामचा डेटपर्यंत. पॉसिबिलिटीज आहेत की हे एक्झाम आहे की आपली डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे 2024मध्ये ही एक्झाम होईल. त्याचं प्रिपरेशन तुम्ही आता स्टार्ट केलं तर नक्कीच येणारी एक्झाम तुम्ही टार्गेट करू शकणार आहात. या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रमाला मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQs. हा संपूर्ण सिलॅबस किंवा हा संपूर्ण पॅकेज जे आहे ते तुम्हाला नक्कीच 150पेक्षा जास्त मार्क्स घेण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. या क्रॅश कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. बिकॉज पेपर 1 सोबत तुम्हाला पेपर 2 इकॉनॉमिक्स सोबत पेपर 1 सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे दोन्ही पॅकेज आहे, फुल पॅकेज, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीचं प्रिपरेशन होईल आणि नक्कीच ही येणारी एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकाल. याच्यावरती 30% डिस्काउंट आम्ही देत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होत आहे 7,000 रुपीज. सो हे डिस्काउंट सध्या आत्ता नवीन स्टार्ट झालेलं आहे, तर तुम्ही लवकरात लवकर कोर्सला जॉईन होऊन प्रिपरेशनला स्टार्ट करा. जॉईन होण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. तिकडे सर्च करा MS सेट इकॉनॉमिक्स आणि तिकडे जॉईन होऊ शकता. नेक्स्ट बॅच जी आहे ती 10 जुलैपासून स्टार्ट होते, म्हणजे येणाऱ्या मंडेपासून न्यू बॅच स्टार्ट होते. सो बॅच स्टार्ट होण्यापूर्वी जॉईन झालात तर पहिल्यापासून तुम्हाला सगळं लाईव्ह लेक्चर्समध्ये मिळेल. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे पॅटर्न काय आहे. ठीक आहे. आत्ताचा जो सिलॅबस म्हणजे आत्ताचा जो कट ऑफ होता इकॉनॉमिक्सचा ओपन कॅटेगरीचा 57 और 56 समथिंग होता, म्हणजे आपल्याला 170 प्लसचं टार्गेट ठेवायचं आहे. ठीक आहे. दोन्ही पेपर मिळून पेपर 1 प्लस पेपर 2. ओके. हे मिळून आपण जर हे टार्गेट ठेवलं 170 प्लस और 180 प्लस. ठीक आहे. मॅक्झिमम टार्गेट आपण 180 प्लस ठेवला ओपन कॅटेगरीतून किंवा सगळ्यांनी जर ठेवलं तर नक्कीच तुम्ही येणारी एक्झाम क्रॅक करू शकता. या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पेपर 1ची मॅक्झिमम प्रॅक्टिस आणि पेपर 2ची सुद्धा प्रॅक्टिस आवश्यक आहे. या पॅटर्नमध्ये बघा तुम्हाला काय आहे. पेपर 1 जो आहे तो 50 मार्क्स 50 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्ससाठी असणार आहे. ओके. 50 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्स. आणि पेपर 2 जो असणार आहे तो असणार आहे 100 क्वेश्चनचा 200 मार्क्ससाठी. ओके. टोटल क्वेश्चन्स असणार आहे 150, टोटल मार्क्स असणार आहे 300 आउट ऑफ तुम्हाला किती म्हटलं मी 180 मिळवायचं आहे. म्हणजे तुम्हाला किती क्वेश्चन्स करावे लागणार आहेत त्याच्यातले 75 to 80. ओके. 90 क्वेश्चन्स. ठीक आहे. 150 पैकी 90 क्वेश्चन्स तुम्हाला दोन्ही पेपरचे मिळून करायचे आहेत. फार अवघड नाही आहे जर व्यवस्थित पॅटर्न तुम्ही लक्षात घेतला तर. 300 पैकी तुम्हाला 180 मार्क्स मिळवायचे आहेत आणि 150 पैकी फक्त 90 क्वेश्चन्स करेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. MCQ क्वेश्चन आहे. OMR शीटवरती तुम्हाला क्वेश्चन बघून इकडे मार्क करायचं असतं. अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे सेट एक्झामसाठी. ठीक आहे. इकॉनॉमिक्स सब्जेक्ट असो दुसरा कुठलाही सब्जेक्ट असो पेपर पॅटर्न तुम्हाला सेम आहे. पेपर 2 तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असतो आणि पेपर 1 जो असतो तो सगळ्यांसाठी कॉमन असतो 50 क्वेश्चन्स. ठीक आहे. आता पेपर 2 विषयी आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, कारण हा मी जो सिलॅबस सांगते तो तुम्हाला पेपर 2चा सांगते इकॉनॉमिक्स. ठीक आहे. सो इकडे बघा, पहिले तर पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती तुम्हाला इकडे सेट एक्झामिनेशन याच्यामध्ये गेल्यानंतर नुकताच रिझल्ट लागला त्याची पण लिंक समोर दिसते. अपडेटेड सिलॅबसमध्ये गेल्यानंतर प्रत्येक सब्जेक्टचा सिलॅबस इथे तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. फर्स्ट पेपरचा जो आहे तो सुद्धा इथे मिळेल तुम्हाला आणि बाकी सगळ्या सब्जेक्टचा इथे. इकॉनॉमिक्स 11 सब्जेक्ट कोड आहे, त्या सब्जेक्ट कोडप्रमाणे तुम्हाला तिथे तुमचा सिलॅबस मिळतो. तो आपल्याला जो सिलॅबस डिस्कस करायचा आहे तो इथे आहे. बघा इथे वरती दिलेला आहे महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप. ओके. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य व्याख्यातापदी राष्ट्रीय पात्रता चाचणी सेट परीक्षेचा पूर्ण सिलॅबस दिलेला आहे. सब्जेक्ट कोड आहे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचा 11.
सो टोटल इकॉनॉमिक्समध्ये 10 युनिट आहेत. ठीक आहे, 10 युनिटमध्ये तुम्हाला युनिट जरी लक्षात ठेवले तर प्रत्येक युनिटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 180 मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या टॉपिकवरती जास्त भर द्यायचा आहे, किंवा जे टॉपिक तुम्हाला सोपे वाटते ते एकदम डीप करा, मार्क्स तुमचे फिक्स आहेत. ठीक आहे, बघा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर हे सोपं आहे, थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट सोपं आहे, त्याच्यानंतर गेम थेअरी सोपं आहे, मार्केट स्ट्रक्चर मार्केट तर पूर्ण सोपं आहे, फक्त त्याची वैशिष्ट्य आणि काय काय कुठे कुठे इक्विलिब्रियम असतो हे सगळे, फॅक्टर प्राइसिंग पण सोपं आहे. ठीक आहे, वेलफेअर इकॉनॉमिक्स, बाकीच्या गोष्टी पण आपल्याला रीड करायच्या आहेत, पण ज्या गोष्टी सोप्या आहेत त्याच्यावरती डीप तुम्ही लर्निंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस करायचं आहे, जे आपण आपल्या कोर्समध्ये कंप्लीट करतो, म्हणजे थेअरी झाल्यानंतर बरोबर प्रॅक्टिस घेतो आणि बरोबर तुमचे मार्क्स मग त्याच्यामध्ये कव्हर होतात. ठीक आहे, फर्स्ट युनिट आहे मायक्रो, जसं इकॉनॉमिक्समध्ये फर्स्ट मायक्रो इकॉनॉमिक्स शिकलं जातं, त्याच्यानंतर सेकंड युनिट आहे मॅक्रो. ठीक आहे, समग्र लक्षीय अर्थशास्त्र, पहिलं होतं सूक्ष्म लक्षीय अर्थशास्त्र, दुसरं युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये नॅशनल इन्कम, डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट फंक्शन, मल्टिप्लाय एक्सलेटर, डिमांड फॉर मनी, सप्लाय ऑफ मनी, ISLM मॉडेल अप्रोच. ठीक आहे, हे सेकंड युनिट. याच्यामध्ये आणखीन काही पॉईंट्स आहेत सेकंड युनिटमध्ये, इन्फ्लेशन अँड फिलिप्स कप, बिझनेस सायकल, मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी, रॅशनल एक्सपेक्टेशन, हायपोथेसिस अँड क्रिटिक्स. याच्यातले मोस्ट ऑफ द टाइप्स किंवा मोस्ट ऑफ द पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत कंप्लीट केलेले आहे. ठीक आहे, सो फार काही अवघड नाही आहे. जर तुम्ही एकदा सिलेबस बघितला आणि प्रिपरेशनला स्टार्ट केलं तर पेपर 2 सुद्धा तुम्हाला रिवाइज किंवा ब्रशअप करण्यासारखा आहे. थर्ड युनिट आहे स्टॅटिस्टिकल इकॉनॉमेट्रिक्स. हा थोडासा पॉईंट जर कोणी स्किप केला असेल त्यांच्या PG लेवलमध्ये थोडासा हार्ड जाऊ शकतो, पण यातले पण जे सोपे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात ते आपण घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, जसं की डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समध्ये मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, रिप्रेझेंट कोरिलेशन, इंडेक्स नंबर्स, त्यानंतर प्रोबॅबिलिटी थेअरीज, हे सोपे टॉपिक्स आहेत. ठीक आहे, आणि क्वेश्चन्स येणार आहे टाइम सिरीज ॲनालिसिस, सॅम्पलिंग मेथड्स, स्टॅटिस्टिकल इन्फ्लुएन्सेस, याच्यावरती सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं लागतं. त्यानंतर युनिट 4 आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स. मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स जो आहे तर हे जस्ट फॉर युअर लर्निंग आहे, बेसिक्ससाठी आहे हा पूर्ण पॉईंट. जे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात, जे तुम्ही मॅक्रो मायक्रो याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशनवाले एक्झाम्पल्स असतात तेच तुम्हाला या युनिटवरचे क्वेश्चन्स येतात. बेसिकली बघायला गेलं तर 300 मार्क्स टोटल आहे, त्यातले 200 मार्क्स हे इकॉनॉमिक्ससाठी आहे, म्हणजे 100 प्रश्न इकॉनॉमिक्ससाठी आहे. तर 10 भागिले 100 जर करायचं, 100 भागिले म्हणजे आपल्याला जर हे युनिट प्रत्येक युनिटला जर मार्क्स द्यायचे झाले तर 10 क्वेश्चन प्रत्येक युनिटवरती विचारले जायला पाहिजे. ठीक आहे, सो कधी कधी 10 विचारले जातात, एखादा क्वेश्चन एक्स्ट्रा होऊ शकतो, एखादा क्वेश्चन मायनस होऊ शकतो, म्हणजे कमी जास्त युनिटवरती होऊ शकतो. ठीक आहे, सो मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मोस्टली बाकीच्या युनिटवरती सुद्धा डिपेंडेंट असतो, त्यामुळे तुम्ही स्पेसिफिकली जास्त टाईम याला न देता तुम्ही बाकीच्या युनिट्समधले मॅथमॅटिकल इक्वेशन्स केले तर ते सुद्धा तुम्हाला हेल्पफुल ठरणार प्रॅक्टिसमध्ये. ठीक आहे, युनिट 5 इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. ठीक आहे, सगळ्यात सोपे टॉपिक्स म्हणतो आपण, त्यातला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर पब्लिक इकॉनॉमिक्स. हे काय आहेत तर याच्यामध्ये थेअरी जास्त आहे, तुम्ही रीड करून सुद्धा याचे क्वेश्चनचे आन्सर्स देऊ शकता. ठीक आहे, प्रॅक्टिकल इथून वरचे जे होते ते सगळे प्रॅक्टिकलसाठी होते. आता हे खालचे जे आहेत ते थेअरी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या थेअरीज आहेत, बेसिक कन्सेप्ट्स आहेत. ठीक आहे, जसं की इंटरनॅशनल ट्रेडमध्ये बेसिक कन्सेप्ट्स, ॲनालिटिकल टूल्स, थेअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मोस्ट क्वेश्चन्स इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समधले यातलेच होतात. त्यानंतर एक्सचेंज रेट, कन्सेप्ट थेअरीज, फॉरेन एक्सचेंज मार्केट. ठीक आहे, ग्रेन्स फ्रॉम ट्रेड्स ऑफ ट्रेड्स अँड ट्रेड मल्टिप्लायर. त्यानंतर हे ज्या संस्था आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, गॅट, WTO, रिजनल ट्रेड ब्लॉक्स, टॅरिफ अँड नॉन टॅरिफ बॅरियर्स, हे सगळे IMF अँड वर्ल्ड बँक, हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, याच्यावरती नेहमी क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, युनिट 6 आहे पब्लिक इकॉनॉमिक्स. ठीक आहे, सो पब्लिक इकॉनॉमिक्समधले पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, मार्केट फेल्युअर, त्याच्यानंतर पब्लिक रिव्हेन्यू, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक बजेट मल्टिप्लायर, फिस्कल पॉलिसी अँड इट्स इम्प्लिकेशन्स. ठीक आहे, बाकीचे पण इम्पॉर्टंट आहेत, पण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्सला मी टिक करते. युनिट 7 आहे मनी अँड बँकिंग, कंपोनंट्स ऑफ मनी, सेंट्रल बँक. हा टॉपिक तुम्ही केला तरी काही अवघड नाही आहे, किंवा छोटा युनिट आहे हा मनी अँड बँकिंग. ओके, सिम्पली तुम्ही व्यावहारिक ज्ञान म्हणजे जे आपण स्वतः पैसे यूज करतो त्याच्याशी रिलेट करून जर हा युनिट लर्न केला
तर यातला एकही मार्क्स तुमचा जात नाही. ठीक आहे. युनिट 7. त्यानंतर युनिट 8 आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. हा सुद्धा तुम्ही तुमच्या रिलेटेड करून जर लर्न केला तर नक्कीच हा पण टॉपिक एवढा अवघड नाही आहे. इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, theories of economic model of economic growth, technical progress, poverty and inequality, social sector development, health, education, gender. ओके. त्यानंतर 9 युनिट आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी. ओके. पब्लिक गुड्स, मार्केट फेल्युअर, कॉस्ट थेरम, त्याच्यानंतर थेरीज ऑफ पॉप्युलेशन, कन्सेप्ट्स ऑफ मेजर फर्टिलिटी, मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी, एज स्ट्रक्चर, लाईफ टेबल, मायग्रेशन. लाईफ टेबलवरती एक क्वेश्चन आला होता. यातले मोस्ट क्वेश्चन आता तुम्ही जर मागच्या वर्षाचा पेपर बघितला तर लक्षात येईल की यातले कुठले कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे. ओके. लास्ट जो टॉपिक आहे युनिट आहे तो आहे इंडियन इकॉनॉमी. ओके. मोस्ट सगळ्या इकॉनॉमिक्सशी रिलेटेड सगळ्या सब्जेक्ट, सगळ्या एक्झाम्समध्ये इंडियन इकॉनॉमी स्टडी करावं लागते. तसंच सेट आणि नेट एक्झामसाठी देखील तुम्हाला इंडियन इकॉनॉमीचा स्टडी करावा लागतो. आणि ॲज अ इकॉनॉमिक स्टुडंट किंवा भारताचा नागरिक म्हणून इंडियन इकॉनॉमीशी रिलेटेड सगळा अभ्यास तुम्हाला माहिती पाहिजे. नॉट एकदम बारीक बारीक गोष्टी नसेल माहिती तरी पण तुम्हाला इकॉनॉमिक ग्रोथ इंडियामध्ये पॅटर्न कसं आहे, स्ट्रक्चर कसं आहे, पॉलिसी काय काय आहेत ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टरच्या, हे तुम्हाला माहिती पाहिजे. रूरल डेव्हलपमेंट इश्यू, चॅलेंजेस काय आहेत, एवढं जरी माहिती असेल तुम्हाला तरी देखील तुम्ही काय होता मॅक्झिमम मार्क्स या युनिटमध्ये घेता. ठीक आहे. सो प्रत्येक युनिटमधले काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत आणि कुठले सोपे पॉईंट्स आहेत जे तुम्ही घेऊ शकता हे आपण आज बघितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा सिलेबस एकदा डोळ्याखालून घालायचा आहे. सिलेबस तुम्हाला कुठे मिळेल मी हे देखील सांगितलेलं आहे. आणि सिलेबस एकदा डोळ्याखालून गेल्यानंतर बरोबर इकॉनॉमिक्सचं बुक्स तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि त्यातले कोणत्या पानावर काय आहे एकदा तुम्ही रीड करायला स्टार्ट केलं की आपोआप तुम्हाला ते आठवायला लागेल. ठीक आहे. सो आजपासून सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. आजपासून आपण प्रिपरेशनला स्टार्ट करूया जेणेकरून येणारी एक्झाम आपण क्रॅक करू. ठीक आहे. आजपासून स्टार्ट केलं तरच तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात, तुम्ही ती एक्झाम क्रॅक करणार आहात. दॅट्स इट. युनिट, सिलेबस, पॅटर्न आणि रिव्हिजन ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला तुमचा अभ्यास कंप्लीट करायचा आहे आणि येणारी एक्झाम क्रॅक करायची आहे. सो ऑल द बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट टू नेक्स्ट एक्झाम.